हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण हेल्दी असं व्हेज मंचुरियन बघणार आहोत। अगदी रेस्टॉरंटमध्ये बाहेर हॉटेलमध्ये मिळतं त्या पद्धतीने, अगदी घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग आता उशीर न लावता आपण सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी इथे हिरवागार असा कोबी घेतलेला आहे। नंतर तो मी चॉपरमध्ये बारीक केला आणि स्वच्छ धुतला, स्ट्रेन केला, त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। आणि त्यामध्ये आता मी कॉर्नफ्लोअर ॲड करत आहे। तर कॉर्नफ्लोअर मी मोठे 3 ते 4 चमचे टाकत आहे। जर कोबीमध्ये पाण्याचा कण शिल्लक असेल तर ते नंतर पातळ होत जातं। जे आपण मिश्रण बनवणार आहोत तर ते असं पूर्ण पातळ पाणी सुटतं त्याला, त्यामुळे पूर्ण कोबीतलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे मोठे मी असं कॉर्नफ्लोअर मी ॲड केलं आहे। आणि नंतर आपल्याला मैदा 2 ते 3 चमचे ॲड करायचा आहे। क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता प्रमाण। यामध्ये मी आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट करून मी त्यामध्ये ते ॲड करत आहे। याने चव खूप छान येते। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर आता इथे मी पेस्ट टाकून घेतली, थोडंसं लाल तिखट टाकलंय आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। त्यामध्ये आपण फूड कलरही टाकायचा आहे कलर येण्यासाठी। मंचुरियन म्हटलं तर लाल कलरचे बाहेर जे मंचुरियन मिळतात अगदी तसे दिसायलाही तसे आणि चवीलाही तसे लागतात, त्यामुळे थोडासा फूड कलर सर्वात लास्टला ॲड करायचा। आता हे सगळं मी मिक्स करून घेते एका चमच्याच्या सहाय्याने आणि नंतर आपल्याला हाताने पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी पूर्णपणे हाताने मिक्स करून घेते, म्हणजे एकसारखं चवीला मिश्रण लागतं आणि सगळं मिक्स होतं। आणि कोबीला पाणी सुटतं, त्यामुळे लगेच करायला घ्यायचे। थोडंसं जर तुम्हाला पातळ म्हणजे पाणी सुटलेलं वाटलं तर त्यामध्ये तुम्ही थोडं कॉर्नफ्लोअर आणि मैदा सम प्रमाणात ॲड करायचं आहे। तर मी दोन्ही 1-1 चमचा पुन्हा ॲड केलं, त्यामध्ये गोळे बनवून घेतले आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला सोनेरी रंगावर छान खरपूस असे तळून घ्यायचे। हे जे आपण बॉल्स तयार करून घेतलेले आहेत ते, आणि लगेच एकीकडे करून लगेच त्यामध्ये तेलामध्ये सोडायचे आहे। तर आता मी असं 5 ते 6, 6 ते 7 अशा या प्रमाणामध्ये सोडलेले आहे तेलामध्ये आणि आता तळून घ्यायचे। तर ते अगदी पूर्ण आतपर्यंत छान खरपूस होईपर्यंत तळायचे आहेत आपल्याला, म्हणजे आतमध्ये कच्चे असे लागत नाहीत। नॉर्मल गॅस ठेवायचा आहे। जर हाय फ्लेमवर तुम्ही तळले तर आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते आणि बाहेरून कलर येतो, त्यामुळे इथे नॉर्मल गॅसवर तळून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर फूड कलर टाकायचा नसेल तर तो स्किप करू शकता तुम्ही। तर इथे मी पहिले तुम्हाला विदाऊट कलरचे असे करून दाखवलेले आहेत आणि नंतर थोडासा कलर ॲड करून पुन्हा मी तुम्हाला करून दाखवते। तर अगदी बाहेर हॉटेलमध्ये जसे मंचुरियन मिळतात तसे अगदी तयार होतात। तर आता हे छान असे खरपूस मी तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पूर्ण तेल निथळून आपल्याला काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये। तर घाई अशी करायची नाही आहे। तर आता पूर्ण तेल निथळल्यानंतर आपण काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये। नुसते असे जरी तुम्ही ब्रेकफास्टला नाश्त्याला खाल्ले तरी खूप छान चवदार आणि हेल्दी असे आहेत। तर यामध्ये मी थोडासा पुन्हा फूड कलर ॲड केलेला आहे। तुम्ही हवं तर स्किप करू शकता। तर आता मी पुन्हा हाताने चांगलं मिक्स करून घेते। तर बघा, कोबीला पाणी सुटल्यानंतर पुन्हा असं हे जे मिश्रण आहे पुन्हा थोडंसं असं ओलसर होतं, त्यामुळे तुम्हाला जर तसं काही वाटलं तर तुम्ही पुन्हा कॉर्नफ्लोअर आणि मैदा सम प्रमाणात दोन्ही ॲड करायचे आहेत आणि लगेच एका हाताला तेल लावून लगेच तुम्ही असे राऊंड शेपमध्ये गोल बॉल तयार करून तेलामध्ये सोडायचे आहेत। तर अगदी झटपट होतात, फारसा वेळ लागत नाही। यामध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्या भाज्या ॲड करू शकता। कोबीमध्ये गाजर, पुन्हा अजून कॅप्सिकम वगैरे, शिमला, तेही तुम्ही बारीक चॉप करून त्यामध्ये ॲड करू शकता। तर आता हे कलरवाले आहेत तर मंचुरियन, आणि हे बघा तर छान असे कलर आलेला आहे आणि अगदी लो फ्लेमवर मी छान तळून घेते। व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात पूर्ण डिटेल व्हिडिओ लक्षात येईल
आणि जशी मी प्रोसेस दाखवली तशी तुम्ही अगदी घरच्या घरी बनवून लहान मुलांना देऊ शकता. आता मंचुरियन छान असे तळून झालेले आहेत बघा. खूप छान कलर आलेला आहे. तुम्हाला मी विदाऊट कलरचे पण दाखवले आणि कलरवालेही दाखवले. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. तर हे बघा खूप मस्त असे झालेले आहेत आणि खरपूस असे मी तळून घेतलेले आहेत. तर असं 3 ते 4 टप्प्यांमध्ये तुम्ही 5 ते 7 बॉल तयार करून असं तेलामध्ये सोडून तळू शकता. तर आता आपले मंचुरियन पूर्ण तयार करून झालेले आहेत. आता आपण ग्रेव्ही बनवणार आहोत. तर त्यासाठी त्याच तेलामध्ये मी थोडंसं तेल कमी केलं आणि त्याच तेलामध्ये थोडासा बारीक कट केलेला लसूण, हिरवी मिरची किंवा आलं लसणाची पेस्ट तुम्ही त्यामध्ये टाकायची आहे. तर इथे मी थोडासा बारीक कट करून लसूण आणि आल्याची पेस्ट, पुन्हा एक कॅप्सिकम, शिमला मिरची आणि एक कांदा कट करून घेतलेला आहे. तर थोडासा असा चौकोनी आकाराचा आपल्याला कापायचा आहे. तर ग्रेव्ही बनवायची जास्त काही लागत नाही. फक्त एक शिमला मिरची आणि एक कांदा बारीक कट करायचा असा चौकोनी साईजचा पातळ काप करून घ्यायचे आणि ते तेलामध्ये फ्राय करायचे. तेलामध्ये तुम्ही आलं लसूण हिरव्या मिरचीची थोडी पेस्ट टाकू शकता किंवा बारीक कट केलेला लसूण आणि आल्याची पेस्ट किंवा हिरव्या मिरचीही तुम्ही बारीक कट करून टाकू शकता. थोडीशी हळद टाकलेली आहे कलर येण्यासाठी आणि हे तेलामध्ये थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर आता आपल्याला लागणार आहे सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि टॉमॅटो केचप. तर आता हा ग्रीन चिली सॉस तिखट असतो. ग्रीन चिली सॉस म्हटलं तर त्यामध्ये हिरवी मिरचीच येते. त्यामुळे लहान मुलांना जर खायचं असेल तर तुम्ही कमी जास्त प्रमाण करायचं आहे. तर आता हा सोया सॉस आहे, हा मी 2 ते 3 चमचे त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर टॉमॅटो केचप मी 2 चमचे त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तुम्ही 2 ते 3 चमचे टाकू शकता. क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आता हे सगळे तिन्ही सॉस मी ॲड केलेले आहेत. त्यानंतर आता हे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर कांदा आणि शिमला मिरची त्यामध्ये थोडंसं फ्राय करायचं. आणि आता इथे मी घेतलेलं आहे कॉर्नफ्लोअर आपल्याला 2 ते 3 चमचे घ्यायचे. 2 चमचे पुरेसे होतं. 2 चमचे घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं. थोडा सोया सॉस टाकायचा किंवा तुम्ही स्किप करू शकता. पाण्यामध्ये नुसतं मिक्स करून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर मी थोडा सोया सॉस टाकलेला आहे. आणि हे मिक्स करून आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे याने दाटसरपणा येतो. कॉर्नफ्लोअर ॲड केल्यानंतर थोडा दाटसरपणा येतो. आणि असं तुम्ही सूप बनवून सुद्धा घेऊ शकता. लहान मुलांना अगदी थोडंसं जास्त पाणी ॲड करून सुद्धा देऊ शकता. व्हेजिटेरियन सूपसुद्धा अशा पद्धतीने बनवतात. तर हे मी ॲड केले त्यामध्ये. आणि आता थोडी ग्रेव्ही झाल्यानंतर आपण त्यामध्ये ते जे बॉल तयार करून घेतले, तळून घेतले ते त्याच्यामध्ये ॲड करायचे. 1, 2, 3 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आणि नंतर सर्व करायचं गरमागरम. तर आता इथे आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. थोडंसं मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. कमी जास्त पाणी तुम्ही ॲड करायचं आहे जशी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तशी. आता हे मी जे बॉल तयार करून घेतलेले आहेत तळून ते त्यामध्ये ॲड करत आहेत. आणि सर्वात शेवटी तुम्ही त्यावर कांदा पात बारीक कट करून गार्निशिंग म्हणून करू शकता सर्व करायच्या वेळेला. तर अगदी रेस्टॉरंटमध्ये आपण बाहेर खातो अगदी तसे व्हेज मंचुरियन आपण घरी बनवू शकतो. तर नक्की ट्राय करून बघा. कसे झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता 1, 2, 3 मिनटं आपल्याला यामध्ये शिजू द्यायचे. म्हणजे ते बॉल जे आपण त्याच्यामध्ये ॲड केले ते थोडेसे लूज होतात आणि खायला अगदी आपल्याला बाहेर जसे आपण मंचुरियन खातो अगदी तसे टेस्टला लागतात. तर झाले ना अगदी छान. आता यावर तुम्ही गार्निशिंग म्हणून कांदा पात सुद्धा कट करून बारीक चिरून त्यावर टाकू शकता. तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. बाय बाय. थँक्यू.